नमस्कार, मी शंकर गुरुजी, कस्तुरी मार्केट, सिद्धिविनायक गणेश मंदिर, कस्तुरी मार्केट, संभाजीनगर, चिखली, पुणे। आज पितृपक्षात 7 तारखेपासून सुरू होत आहेत। पितृपक्षाचा जो कालावधी आहे तो 16 दिवसाचा आहे, जो भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो। या काळामध्ये हिंदू लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि अन्न, वस्त्र, श्राद्ध, पिंडदान करतात। त्यामुळे त्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष दूर होतो असे मानले जाते। या 15 दिवसामध्ये शुभ कार्य जसे की लग्न करणे किंवा एखादी वस्तू खरेदी करणे, केस कापणे टाळावेत। पितृपक्षाचे महत्व। पितृपक्षाच्या आत्म्याला शांती या काळात पितर पृथ्वीवरती येत असत असे मानले जाते। त्यामुळे श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करून स्मरण केले जाते, त्या आत्म्याला शांती मिळते। पितृपक्षापासून मुक्ती। पितृपक्षात योग्य तो विधी केल्यास पितृपक्षापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे। कृतज्ञता। हा काळ पूर्वजाबद्दल कृतज्ञता किंवा व्यक्त करण्याचा आणि त्यांच्याविषयी आदर बाळगण्याचा एक मार्ग आहे। पितृपक्षात काय करावे? श्राद्ध आणि तर्पण। कुटुंबातील दिगंत सदस्यांचे नावे या काळात श्राद्ध किंवा तर्पण केले जातात। अन्नदान। या काळामध्ये अन्नदान करणे शुभ मानले जाते। स्मरण पूजन। माता, पिता, आजोबा आणि पणजोबाईंचे स्मरण केले जाते। पितृपक्षात काय करू नये? शुभ कार्य टाळावे। लग्न, साखरपुडा यासारखी शुभ कार्य पितृपक्षामध्ये केली जात नाहीत। नवीन घराची वस्तू किंवा घर खरेदी करू नये। सोने, चांदी, कपडे किंवा सूज करणे अशुभ मानले जाते। नकारात्मक सवयी टाळा। या पितृपक्षामध्ये केस कापणे किंवा नखे कापणे, दाढी करणे असे करू नये। धन्यवाद।